महिन्यामध्ये माझ्यावरती येत राहतात आणि 1 वर्षाच्या गाभण कालवडी कर्नाटकामध्ये विकल्या जातात। हा 80 वर्षाचा परिपाठ लोकांच्या दारात चालू आहे, तो लोकांना सांगायचा आहे। आणि म्हणून जेवढी वजन वाढ जास्त असेल, जेवढी शरीराची वाढ चांगली असेल, तेवढ्या प्रजननासाठी चांगल्या संधी लोकांना मिळू शकतील। आणि म्हणून कालवडी आणि ज्या काही वगारी सांभाळलेल्या आहेत, रेड्या सांभाळलेल्या आहेत, त्यांच्यासाठीचे आदर्श आपल्याला त्यांना सांगून द्यायचे आहेत। प्रजननामधली दुसरी गोष्ट, दर वर्षाला वासरू, ती साहिवाल असो, ती गीर असो, ती क्रॉसब्रेड असो। म्हशीच्या बाबतीमध्ये 2 महिने जास्त, पण 14 महिने म्हशीमध्ये आणि 12 महिने गाईमध्ये हे गणितच आहे। आणि हे गणित आलं पाहिजे। ज्याला गणित येत नाही त्याला दुधाचा धंदा जमत नाही, आणि ज्याला दुधाचा धंदा जमत नाही त्याला आपण काही करू शकत नाही। म्हणून दर वर्षाला 1 वासरू हे दुसरं चॅलेंज हे समोर असलं पाहिजे। आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, महाराष्ट्राला न पटलेली पण पशुसंवर्धन खात्यानं ठासून सांगणं गरजेची आहे की आयुष्यामधल्या वेतांची संख्या गाईच्या बाबतीमध्ये 16 ते 18 आणि म्हशीच्या बाबतीमध्ये 14 ते 16, याच्यामध्ये कुठलीही शंका मनामध्ये असायचं कारण नाही। याचं कारण सांगतो की राज्यामध्ये 21 वेत दिलेल्या गायी आहेत, चांगल्या प्रकारे जगत आहेत। इंटरनेट जर आपण काढलं, आपल्याकडे मोबाईल इथंच आहेत, आपल्याला सांगू इच्छितो की जगामध्ये 39 वेत झालेली गाय आहे आणि तिनं 49 वर्षे ती जगलेली आहे। आपल्या सगळ्यांचे जे काही आपले जे दावे आहेत की 24 वर्ष गाय जगते आणि 25 वर्ष गाय जगते, ह्याच्यामधलं हे उदाहरण गुगलवरती इथंच सर्च करा, म्हणजे आपल्याला कळेल की 5 वेत झाल्यानंतर दूध व्यवसायाचा मंत्राग्नी कसा दिला जात राहतो आणि सगळ्या गायी, दूध उत्पादक गायी 4 वेतात आणि 5 वेतात कशा मारल्या जात राहतात। आणि म्हणून आपल्यासाठी उद्दिष्ट हे सगळी ठरलेली आहेत। कमीत कमी वयात कालवडी आणि वगारी माझ्यावरती येणं, दर वर्षाला गाय आणि म्हैस ही गाभण राहणं आणि एक तिचं वेत होणं, आणि आयुष्यामध्ये जास्तीत जास्त संख्येची वासरं ह्या गायींकडून तयार होणं आणि ह्या म्हशींकडून तयार होणं, अशा प्रकारचं जर उद्दिष्ट लोकांकडे असेल तर हा व्यवसाय यशस्वी ठरतो। या 3 उद्दिष्टांमध्ये मी दुधाचा एकही शब्द वापरला नाही आणि मरेपर्यंत दुधाबद्दल बोलणार नाही, कारण जोपर्यंत प्रजनन चांगलं नाही तोपर्यंत दूध उत्पादन वाढत नाही। चांगल्या प्रजननासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि पशुवैद्यकीय सेवा चांगल्या प्रजननासाठी आहेत ते आपल्याला देता येत राहील। काय घडतं ह्या महाराष्ट्रात, गाय छान जन्मते, वासरू देते, म्हैस चांगली जन्मते, पारडी देते, दिल्यानंतरच्या पहिल्याच तासामध्ये आमचे सन्माननीय पशुपालक तिच्या पायामध्ये नाही तर तिच्या गळ्यामध्ये दोरी बांधतात आणि ही दोरी मरेपर्यंत सुटत नाही। अशा प्रकारच्या वाढ न झालेल्या कालवडी म्हणजे तुमच्या समोर उभा असलेला मार्कंडेय। डबऱ्या पोटाचे जनावरं तयार करण्याचं काम पशुपालकाच्या दारात होत राहतं। ज्याला व्यायाम नाही, त्याचा ग्रोथ रेट नाही, ज्याचा ग्रोथ रेट नाही त्याच्याकडून प्रजनन नाही। कुठल्याही शास्त्रामध्ये कालवड किंवा वगार जन्मल्यानंतर बांधावी असं लिहिलेलं नाही। व्यवस्थापनामधली पहिली चूक राज्याला खड्ड्यात घालते आणि ती पहिली चूक अशी की आपण जन्मल्याच्या दिवशी कालवड आणि वगार बांधून ठेवतो मरेपर्यंत। जोपर्यंत महाराष्ट्रामधल्या जनावरांचे दावे सुटणार नाहीत तोपर्यंत आपला महाराष्ट्रात दूध व्यवसायात प्रगती करू शकणार नाही। आणि म्हणून सकाळच्या भाषणामध्ये उमाप साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या सर्वांना सांगितलं आहे की मुक्त संचार पद्धतीचे गोठे तयार करा। विदर्भामध्ये मुक्त संचार पद्धतीचे गोठे होणं गरजेचं आहे। प्रत्येक माणसाला ही गोष्ट सांगितली तर शक्य होणार नाही। माझ्या स्वतःची प्रामाणिक अशी इच्छा आहे की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 5 गोठे मुक्त संचार पद्धतीचे करा, त्यांचा आदर्श बाकीचे लोक घेत राहतील। आपण फक्त 5 वर काम करायचं, 95ची जिम्मेदारी ही राजकीय लोकांची आहे आणि इतरांना अनुकरण करणाऱ्या लोकांची आहे। सगळ्यांसाठी काम केल्यानंतर यशस्वी आपण होऊ शकत नाही। म्हणून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जर 5 मुक्त संचारचे गोठे झाले तर त्याचे आपल्याला ॲडव्हान्टेज सांगता येत राहतील। घरामध्ये जन्मलेली कालवड गावभर पळून आली पाहिजे, पशुपालक थकला पाहिजे,
घाम आला पाहिजे तिला पळत जाऊन आणण्याचा, अशी कालवड जर असेल तर 9व्या महिन्यामध्ये माझावरती येते. अजून एक गाव तुम्हाला सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये मावलगाव नावाचं गाव आहे. तिथं लाल कंधारी जातीच्या कालवडी 25 कालवडी एकाच दिवशी ह्या माझावरती आणण्याचा प्रयोग झाला. सगळ्या 250 किलो शरीर वजनाच्या ज्या कालवडी होत्या त्या एकदम माझावरती त्या लोकांना आणता आलं. हा प्रयोग त्यांना यशस्वी झाला, कारण त्या सगळ्या कालवडी 9व्या महिन्यापर्यंत 250 किलोग्रॅम वजनाच्या होत्या. म्हणून कालवडीच्या बाबतीमधला ग्रोथ रेट हा प्रजननाचा अंग आहे आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. सांगणं आपलं कर्तव्य आहे. आपण लोकांना सांगत राहायचंय की दादा, तुझी जर कालवड 9व्या महिन्यात माझावरती आली तर तू पशुपालक आहेस, आदर्श पशुपालक आहेस, जगातला पशुपालक आहेस. नाही तर आपलं चाललंच आहे पॅसेंजर ट्रेनचं. म्हणून ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपल्याला प्रत्येक गायीकडून आणि प्रत्येक म्हशीकडून रेग्युलर वेत पाहिजेत, तेव्हा 7 करार अपेक्षित आहेत. ज्या गायीकडून आणि ज्या म्हशीकडून आपल्याला दरवर्षी वासरू लागतं, त्या वासरू देणाऱ्या गायींकडून 7 करार अपेक्षित आहेत. करार क्रमांक 1, प्रसूती सुलभ झाली पाहिजे. कुठल्याही केसमध्ये डिस्ट्रोकिया होता कामा नये. अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपचार सांगण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी आपण 2 महिने आधी पार पाडायची आहे. ही जबाबदारी आयुक्त साहेबांना नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या खात्याच्या वेबसाईटवरती तांत्रिक गोष्टींची माहिती नाही आणि जर खात्याच्या ह्याच्यावर नसली तर आमच्यासारखे पंडित ज्या विद्यापीठामध्ये आहेत तिथली सुद्धा वेबसाईट कोरीच आहे. 2 महिने विण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपचाराच्या बाबी आपण आपल्याकडे सांगितल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक लोकाला त्या दिल्या पाहिजेत, तरच विदर्भातलं दूध वाढणार आहे. क्रमांक 1, दूध तोडणं हे गरजेचं काम आहे. 2 महिने अगोदर दूध तोडणं गाभण जनावरांच्या बाबतीमध्ये 2 महिने अगोदर कासाला विश्रांती नंबर 1. दुसरी महत्त्वाची गोष्ट खुराकामध्ये वाढ, कारण गर्भाशयाची असणारी जी काही वासराची वाढ आहे ती शेवटच्या 2 महिन्यात होते. म्हणून खुराकामध्ये वाढ. जेव्हा 8 महिन्याची झाली जनावर गाभण असेल तेव्हा व्हिटॅमिन ए, डी आणि ईची इंजेक्शन 4 मात्रा. व्हिटॅमिन ए, डी, ई आणि सेलेनियम असेल तर ते मिनरलमधून द्यायचे, कारण आपल्याला प्रसूतीनंतर प्रत्येक जनावर इम्युनॉलॉजिकली स्ट्रॉंग करायचं आहे, रोगप्रतिकारक क्षमता त्याची चांगली बनवायची. म्हणून आधीचे 4 इंजेक्शन याच्यामध्ये आपला बराचसा फायदा आहे. जनावर जेव्हा 8.5 महिन्याचं प्रेग्नंट असेल तेव्हा प्रत्येक जनावरांना कृपया ऐका, 8.5 महिन्याचं जनावर गाय गाभण असताना व्याल्यानंतर आपण जे एक्झापार, पार्च्युटोन, रिप्लांटा, एक्सप्लांटा, युट्रो व्हायू देत राहतो, हे सगळा डोस पहिल्यांदा द्यायचा आहे. विण्याच्या अगोदर ह्याच्यासाठी द्यायचा आहे की प्रत्येक गाय आणि प्रत्येक म्हैस राज्यामधली घोडीसारखी व्याली पाहिजे. वासरू आधी आणि पाठीमागून वार, वासरू पुढं, वार मागं, नशीब मागं आणि पालथं. वार अडकल्यामुळं होणारे सगळे 25% पार्च्युरेशनच्या नंतरचे आजार जर टाळायचे असतील तर 8.5 महिन्याला हर्बल ट्रीटमेंट, कुठलाही अपाय नाही, 100% खात्रीनं सांगतो. युट्रोव्हायू, एक्झापार, पार्च्युटोन, रिप्लांटा, एक्सप्लांटा ह्या सगळ्या गोष्टी विण्याच्या अगोदर 8.5 महिन्याला द्यायला हरकत नाही. व्यायच्या अगोदर 10 दिवस गुळ, ई बूस्टर, ग्लुकाबूस दिलं तरी चालेल. इन्स्टंट जर पैसे नसतील तर गुळ खाऊ घालता येत राहील. 3 दिवस अगोदर ऑब्झर्वेशन सुरू आणि प्रत्येक जनावराची प्रसूती व्यवस्थित झाली पाहिजे. हा पहिला करार आहे. करार क्रमांक 2, वार वेळेत पडला पाहिजे आणि 4 तासात पडला पाहिजे. 6 सुद्धा नाही, 4 तासात वार पडलाच पाहिजे. आधी केलेल्या आपल्या प्रतिबंधात्मक औषधोपचारानं वार पडणार आहे आणि म्हणून करार क्रमांक 2, कुठल्याही जनावराचा वार अडकला नाही पाहिजे याची आपली जबाबदारी आहे. हा दुसरा करार सगळ्यात महत्त्वाचा. तिसरा करार महत्त्वाचा आहे, कुठलाही आजार झाला नाही पाहिजे आणि मस्टायटिस तर झालाच नाही पाहिजे. एक वेळ मेट्रायटिस झाला तरी चालेल,
पण मस्टायटिस झाला नाही पाहिजे या दृष्टीनं शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सेलेनियम आणि व्हिटॅमिन ए डी ई देऊन आपण आधीच वाढवलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आजार न होण्यासाठी व्याल्याबरोबरचा औषधोपचार 4 दिवस सांगण्याची जबाबदारी पशुवैद्यक क्षेत्राची डिग्री घेत असताना आपण शपथ व्हायली म्हणून लोकांना सांगायची आहे. व्याल्याबरोबर जनावरांना औषधोपचार लागतो, आवश्यक असतो आणि त्याच्यामुळे रोग पुढचे टाळता येतात. म्हणून हा 5 दिवसाचा उपचार सांगण्याची माझी जबाबदारी आहे, कारण मी पशुवैद्यक आहे. त्यातला पहिली भाग अँटीबायोटिक कव्हरेज 4 दिवसासाठी. कुठलंही तुम्ही जे अँटीबायोटिक वापरता ते 4 दिवस द्या. जो एक्झापार युट्रोव्हायू रिप्लांटाचा डोस आपण दिला होता अगोदर 8.5 महिन्याला, त्याचे 2 डोस 6 दिवसांसाठी. रक्तस्राव झाला असेल तर सलाईन देणं गरजेचं आहे, म्हणून सलाईन 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट तुमच्या सगळ्या क्लिनिकलच्या अपेक्षेप्रमाणे. चौथी महत्त्वाची गोष्ट, वेदना झालेल्या आहेत विलेल्या जनावरांना वेदनाशमक जनावरांचा औषधोपचार देणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. याची जबाबदारी इंट्रायुट्राईन थेरपी, बोलस टाकले पाहिजेत, बोलस टाकणं 3 दिवस गरजेचं आहे म्हणून त्याची जबाबदारी. संकरित गाय असेल आणि 60 किलोची जर गर्भाशयाची पिशवी असेल तर ती कोलॅप्स होणं गरजेचं आहे. गर्भाशयाची मोठी पिशवी कोलॅप्स होणं गरजेचं आहे. म्हणून पहिले 3 दिवस ऑक्सिटोसिन अत्यंत कमी मात्रेमध्ये 1 ml ते 2 ml. उद्देश फक्त एवढा आहे की बॅग कोलॅप्स करायची, गर्भाशयाची बॅग कोलॅप्स करायची आहे. आणि पुढचे 3 दिवस प्रोस्टाग्लॅंडिन 1, 2, 3 दिवस ऑक्सिटोसिन 1 ml ते 2 ml. म्हणजे आपण जर युनिटमध्ये देत असेल तर 20 युनिट्स भरपूर झाले, 20च्या पुढे जाऊ नका. आणि त्याच्या पुढं जेव्हा आपण 3 दिवसानंतर इंजेक्शन देणार आहोत तर प्रोस्टाग्लॅंडिन हे फक्त क्रॉसब्रेडसाठी आणि बफेलोसाठी गरजेचं आहे. ही अशा प्रकारचा औषधोपचार. हा जर औषधोपचार प्रत्येक पशुपालकाला सांगितला, दूध व्यावसायिकाला सांगितला तर आपली जबाबदारी पूर्ण होत राहते. करून घ्यायचं का नाही ते महाराष्ट्र ठरवेल आणि ज्यांना खड्ड्यात जायचे ते एकही उपचार करून घेणार नाहीत. पण आपल्या दवाखान्यामध्ये आणि आपल्या मनामध्ये हे सांगण्याची जबाबदारी आपली जबाबदारी पूर्ण करायची. करार क्रमांक 3 पूर्ण झाला. करार क्रमांक 4, कमीत कमी दिवसामध्ये गर्भाशय पूर्वस्थितीत आलं पाहिजे. गाईच्या बाबतीमध्ये 30 दिवसापर्यंत आणि म्हशींच्या बाबतीमध्ये 27 दिवसापर्यंत 26 दिवसापर्यंत गर्भाशय पूर्वस्थितीत आलं पाहिजे. आणि पूर्वस्थितीत आल्याची खात्री करून देण्याची जबाबदारी पुन्हा आपली. गर्भाशय पूर्वस्थितीत आणून देण्याची जबाबदारी म्हणजे आलं का नाही हे सांगण्याची जबाबदारी आपली आहे. तर ही एकदा जबाबदारी आपण पूर्ण केली की आपला करार क्रमांक 4 पूर्ण होत राहतो. करार क्रमांक 5, सतत दूध वाढ. दूध सतत वाढलं गेलं पाहिजे. किटोसिस झाला, मिल्क फिवर झाला, अजून काहीतरी झालं, हे सगळे प्रकार टाळले गेले पाहिजेत. हा करार करायचा आपल्याला जनावरांच्या बाबतीमध्ये. अशा प्रकारचे हेल्थ कव्हरेज आपल्याला त्यांना द्यायचं आहे. याच्याबरोबरच्या महत्त्वाच्या जंतनाशनाच्या टिप्स नरळतकर आपल्याला मध्ये देणारच आहेत. पण त्याच्यानंतरचा 6वा करार, लास्ट बट वन, व्याल्याला प्रत्येक गाय 60व्या दिवशी माझावरती आलीच पाहिजे तरच आदर्श पशुपालक. व्याल्यानंतर 60व्या दिवशी जनावर पुन्हा माझावरती येणं, गाय माझावरती येणं हा अपेक्षित करार. म्हशींच्या बाबतीमध्ये हे आपण 90 दिवसापर्यंत 100 दिवसापर्यंत पुढे ढकललेलं आहे. जनावर पुन्हा माझावरती आलं पाहिजे. अनेक लोकांना जनावर माझावरती आलेलं आवडत नाही, पण ते जनावर माझावर आलं पाहिजे. आणि शेवटचा 7वा शेवटचा करार, ज्या करारामध्ये माझ्या पशुवैद्यकीय ज्ञानाची पूर्ण कौशल्य त्याच्यामध्ये लागणार आहे. एकाच रेतनामध्ये गर्भधारणा आणि पुढच्या माझाला म्हणजे व्याल्यानंतर माझावर आल्यानंतरच्या दुसऱ्या माझाला गर्भधारणा, एकाच रेतनात गर्भधारणा हा 7वा आणि शेवटचा करार जर आपण ह्या पशुपालनामध्ये केला आणि अशा प्रकारची प्रगती जर आपण करू शकलो तर पशुपालनाच्या मधलं असलेलं गणित आपल्याला जमू शकतं. एका रेतनामध्ये गर्भधारणा ही अवघड गोष्ट नाही, ही अजिबात अवघड गोष्ट नाही. कुठल्याही बाबतीमध्ये रेतनास गर्भधारणा हा शब्द नाही.
कुठंही जेव्हा जनावर माझ्यावरती येईल तेव्हा रेतन करणं अपेक्षित नाही. जी जनावरं माझ्यावरती येतात, तुमच्याकडे येतात, आल्यानंतर तुम्ही या प्रत्येक जनावराला रेतन करणं अपेक्षित नाही. कारण तुम्ही जज आहात, तुम्ही न्यायाधीश आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही तपासणार आहात. तुमच्या जजमेंटमध्ये जर हे जनावर फिट असेल तरच त्याला कृत्रिम रेतन करायचं आहे. आणि हे करत असतानाचा पहिला नियम, नियमित माझास रेतन. कृपया लक्षात घ्या, पूर्ण महाराष्ट्र विसरलेली गोष्ट आहे नियमित माझास रेतन. माझास रेतन हे तंत्रज्ञान नाही, माझास रेतन हे तंत्रज्ञान नाही. नियमित माझास रेतन. आणि नियमित माझ म्हणजे तो माझ जो 21 दिवसानंतर येतो त्याला नियमित म्हणायचं. 1 तारखेचा लिहून ठेवलाय, त्या दिवशी सोडून दिलाय, 21व्या दिवशी पुन्हा जनावर माझ्यावरती आलंय, आता नियमित माझ. 21व्या दिवशीचा माझा नियमित माझ आहे. इथं तुम्ही जर कृत्रिम रेतन केलं तरच गर्भधारणा मिळणार आहे. 1 तारखेला गाय माझ्यावरती आली, आधी कधी आली ती माहीत नव्हती, पुढं काय होईल माहीत नाही. आली म्हणल्यानंतर त्यानंच सांगितलं म्हणून मी भरवली, माझं काय, अशी पद्धत नाही. आपण तांत्रिक गोष्टीमध्ये चूक करायची नाही. आणि ही चूक जर टाळली तर एकाच रेतनामध्ये गर्भधारणा झालेल्या सगळ्या गोष्टी सक्सेस स्टोरी म्हणून आपल्याला अभिमानानं सांगता येऊ शकतात. म्हणून एकाच रेतनामध्ये गर्भधारणेचा मंत्र आपण लक्षात ठेवा. हा विलेल्या जनावरांच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा आहे. कारण 60व्या दिवशी जी गाय माझ्यावरती येत राहील, जो पहिला माज असेल तो पहिला माज आपण तपासणीचा माज ठेवणार आहोत. पशुपालकांना आपल्याला जेव्हा सांगाल की डॉक्टर 60 दिवस झालेत गाय माझ्यावरती येऊन, तेव्हा माझ्यावरची गाय मला तपासायची हे म्हणलं पाहिजे. हात टाकल्याबरोबर बळच बाहेर येत राहतो. काचेसारखा असला तर अतिशय चांगला. गायीचं व्याल्यानंतरचं व्यवस्थापन सुंदर झालं हे तिथं आपल्याला कळू शकतं. पण तोच जर बळस पिवळा आला, पांढरट आला, खराब आला, धुरकट आला, तर अशा सगळ्या माझाच्या त्या बळसामध्ये व्यवस्थापन चांगलं झालेलं नव्हतं. औषधोपचार ह्या पशुपालक घेतलेला नाही. आणि म्हणून हा आपल्याला संधी आहे. आज आता त्याला आपण एंडोमेट्रायटिस म्हणून ट्रीटमेंट द्यायला हरकत नाही. म्हणून आजच्या प्रकारची संधी पहिल्या माझाला घ्यायची. आणि मग जेव्हा हा बरा होत राहील एंडोमेट्रायटिस, तेव्हा पुढच्या वेळेमध्ये आपल्याला हे जनावर गाभण करता येत राहील. अशा प्रकारचे 7 करार आपल्या दवाखान्यामध्ये लिहून ठेवा. कृपया लोकांना सांगा आणि त्याचा प्रसार करा. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षामध्ये कृत्रिम रेतनाचं टार्गेट ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. आपल्या विदर्भामध्ये 11% एवढं काहीतरी कृत्रिम रेतनाचं काम चाललंय. ज्या पद्धतीमध्ये हा भूभाग आहे, ज्या पद्धतीची मानसिकता आहे, ज्या पद्धतीचे जनावर आहेत, त्या दृष्टीनं हे काम माझ्या दृष्टीनं समाधानकारक आहे, साहेबाच्या दृष्टीनं नाही. पण जे कृत्रिम रेतन आपण वाढवणार आहोत त्याच्यासाठीचे इनपुट्स वाढणं गरजेचं आहे. कारण कोण तुमच्याकडे कृत्रिम रेतनाला जनावर घेऊन येणार ज्याला कृत्रिम रेतन म्हणजे काय तेच माहीत नाही. पशु वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांशिवाय राजकीय क्षेत्रातला एकही अधिकारी, राज्य शासनाच्या इतर विभागाचा एकही अधिकारी कृत्रिम रेतनाबद्दल बोलत नाही. आणि हे आपलं दुर्दैव नाही, कृत्रिम रेतन तंत्राचं दुर्दैव आहे. 250 वर्षापूर्वी हे तंत्र आलं. आणि ह्या तंत्राबद्दल कोणत्या दवाखान्यामध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे लिहिलेले आहेत एवढे सांगा. विदर्भात जर एखाद्या दवाखान्यामध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे लिहिलेले असतील तर तुमच्यासमोर मी कान धरून उठाबशा काढायला तयार आहे. लोकांना जर ह्याचे फायदे कळाले नाहीत तर त्यांनी कशासाठी कृत्रिम रेतन करून घ्यायचं. 25 फायदे आहेत कृत्रिम रेतनाचे, 25 फायदे आहेत. प्रत्येक फायदा शेतकऱ्याला कळला पाहिजे. जेव्हा लोकांना कळेल तेव्हा 100% AI होत राहील. आणि हे सगळे 25 फायदे आपल्या दवाखान्यामध्ये जर करून घ्यायचे असले तर आपण जेवढे नुसतेच कृत्रिम रेतन झाले म्हणून जे काही पैसे भरतो त्या पैशाच्या 3ऱ्या हिश्श्यामध्ये मोठा बोर्ड होत राहतो एवढा. कृत्रिम रेतनाचे फायदे पुढच्या महिन्यामध्ये आपण तयार करून घ्या, आपल्या दवाखान्यात लावा, लोकांना वाचू द्या, तरच लोक कृत्रिम रेतनाला जनावर आपणहून आणतील.
लोकांच्या दारामध्ये जाऊन जनावरं ओढून कृत्रिम रेतनासाठी आणण्यापेक्षा तंत्रज्ञानाची महती कळणं गरजेचं आहे। परदेशामध्ये तंत्रज्ञानाची महती कळाली, ती कळाली म्हणून आपल्याला फायदा झाला। माझा एकच संपर्काचा तालुका आला संपूर्ण विदर्भामधला, उमरखेडचा। जेव्हा आपण रिव्ह्यू घ्याल खात्यातर्फे तेव्हा तुम्हाला उमरखेडमध्ये चांगलं दूध उत्पादन आणि चांगलं कृत्रिम रेतन दिसून येत राहील। ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या तालुक्यात होणं शक्य आहे, पण प्रत्येक डिस्पेन्सरीला कृत्रिम रेतनाचे 25 फायदे दवाखान्याच्या अग्रभागी लिहिलेला बोर्ड असणं गरजेचं आहे। गेल्या 50 वर्षात आपण हे केलेलं नाही। तंत्रज्ञान आणलं पण लोकांना हे सांगितलं नाही। आपण तंत्रज्ञान देत असताना लोकांना फायदे सांगणं गरजेचं आहे। दूध वाढतं कृत्रिम रेतनानंतर कसं वाढतं ह्याची महती लोकांना पटणं गरजेचं आहे, आणि म्हणून हे तंत्रज्ञान आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। म्हणून तो बोर्ड तयार करून घ्या। 1000 रुपये खर्च आहे। 1000 रुपयाच्या खर्चामध्ये फ्लेक्सच्या बोर्डवरती आपल्याला सगळे फायदे लोकांना देता येत राहतील, आणि मग ह्या तंत्रज्ञानाचा प्रगती लोकांना कळेल। याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे खात्याला डवले साहेब होते, डवले साहेब विदर्भाचे। डवले साहेबांनी एकच गोष्ट सांगितली की राज्यामध्ये जर चूक कुठली असेल तर आपल्याला जनावर गाभण करता येत नाहीत, जनावरातल्या गर्भधारणेचं प्रमाण आपल्याला वाढवता येत नाही, आणि जनावरांच्या गर्भधारणेचं जर प्रमाण आपल्याला वाढवायचं असेल तर ह्या जनावरांच्या बाबतीमध्ये व्यवस्थापन कसं करायचं ह्या गोष्टी पशुपालकांना तोंडपाठ असणं गरजेचं आहे। ज्या गोष्टी लोकांनी करणं अपेक्षित आहेत गणित म्हणून, त्या गणितामधली पहिली गोष्ट दिवसाकाठी 18 तास जनावर बसलं पाहिजे, त्याला दूध उत्पादक जनावर म्हणतात। दिवसाकाठी जे जनावर 18 तास बसतं त्याला जनावर म्हणतात। 80% वेळ जनावर बसलेलं असलं पाहिजे। व्यवस्थापनामधलं पहिलं गणित, दिवसभरात कधी जा 80% जनावर बसलेले असले पाहिजेत, तर ते दूध उत्पादक जनावर जगामध्ये हेच दृश्य दिसतं। कोणती वेबसाईट काढा, ब्राझीलची काढा, स्वित्झर्लंडची काढा, इस्रायलची काढा, सगळे जनावर बसलेले दिसतात। आपल्याकडचे सगळे जनावर उभेच, वर्षानुवर्ष उभे। आणि याच वर्षाच्या जानेवारी महिन्यामधला पशुधनचा जर आपण अंक वाचला असेल, तुम्ही सगळे माझे प्रोफेशनल ब्रदर्स आहेत म्हणून सांगतो, 600 किलोची गाय जेव्हा उभारते तेव्हा तिचे सगळे 8 खुरं जर एकत्र केले तर 1 चौरस फूट एवढं सुद्धा अंतर होत नाही। 1 चौरस फुटाचं अंतर, सगळं पूर्ण अंतर 1 चौरस फुटाचं। याच्यावरती देह मात्र 600 किलोचा, 700 किलोचा, 800 किलोचा। हा 800 किलोचा देह जेव्हा 4 पायावर उभा असतो तेव्हा गुडघे मातीत गेलेले असतात, जनावर बसत नाही म्हणून दूध मिळत नाही। अतिशय चांगला लेख, माझ्या आयुष्यामधला सगळ्यात चांगला लेख जानेवारी महिन्यातल्या पशुधनचा आहे। कमीत कमी अंतर असतं, ह्या अंतरामध्ये कमी असलेल्या त्या 4 पायांच्या खुंटीवरती 700 किलोचं ओझं जनावराला पेलवत नाही, आणि म्हणून जनावरांना बसावं लागतं। परदेशातले जनावरं बसतात म्हणून दूध उत्पादक असतात। 80% पहिलं गणित, जनावर बसलं पाहिजे दिवसाकाठी। दुसरं गणित, बसलेल्या वेळेपैकी 80% वेळ रवंथ करत असलं पाहिजे। सोपी गोष्ट, 80% वेळ जनावर रवंथ करत असलं पाहिजे। बसायचं असेल आणि रवंथ करायचं असेल तर मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याला पर्याय नाही। गळ्यातली दोरी काढा, जनावर बसायला सुरुवात करत राहील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जर पशुपालकांच्या दृष्टीनं आणि पशुधनाच्या दृष्टीनं दुर्दैवी गोष्ट कुठली असेल तर जनावरांचे गोठे। 7वी नापास गावातल्या मिस्त्रींनी बांधलेले गोठे, त्याच्यामध्ये असलेलं सिमेंट, त्याच्यामध्ये असलेले दगड, त्याच्यामध्ये असलेली फरशी, त्याच्यामध्ये असलेलं वाळू, त्याच्यामध्ये असलेलं लोखंड, त्याच्यामध्ये असलेला पत्रा, हे पशुधनाचं दुर्दैव आहे। कारण बांधले कुणी तर 7वी नापास मिस्त्रीनं। मुक्त संचार पद्धतीचं गोठ तयार करायला काहीही खर्च येत नाही। लोकांना समजावून सांगा, शेणाची पावडर तयार व्हावी आणि त्याच्यावर जनावर निवांत बसावं। हे बसणं तेव्हा होतं जेव्हा जनावर कोरडी जागा बघतं। आणि पशुपालनातला एक मंत्र मी मरेपर्यंत विसरणार नाही, तुम्हाला मरेपर्यंत सांगेपर्यंत राहणार नाही, कोरडा गोठा आणि मोजा नोटा।
कोरडा गोठा आणि मोजा नोटा. मगाशी जे मस्टॅटिसच्या बाबतीमध्ये आपण बोलत होतो, आजच्या दिवसाची पहिली सुरुवात आमच्या पाठीमागं 4 जे बसलेले होते अधिकारी, त्यांचं एकच म्हणणं होतं, ते मस्टॅटिसची एक जरा शुअर शॉट ट्रीटमेंट सांगा. कोण होते मला माहीत नाही. निम्म दूध ह्या महाराष्ट्रामधलं मस्टॅटिसनी खाल्लं आणि ते फक्त ओल्या गोठ्यामुळं. गोठा ओला असला तर जनावर बसत नाही आणि ओल्या ठिकाणी जनावर बसत नाही, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जनावर धुण्याच्या बाबतीमधली. पशुवैद्यक शास्त्रामधल्या कुठल्याही पुस्तकात दावा करून सांगतो, पशुवैद्यक शास्त्राच्या कुठल्याही पुस्तकात जनावरं धुण्याची गोष्ट सांगितलेली नाही. पण आपल्याकडं सकाळी निरमा, दुपारी लिरिल, संध्याकाळी पुन्हा अनुर्वेद, जितक्या नट्या तितके साबण आणि तितक्या वेळेस धुणं, हा राष्ट्रीय कार्यक्रम भारतभर चालू आहे. आणि म्हणून जनावर कधीही उत्पादक दिसत नाहीत. जनावर कोरडं करायच्यासाठी सरळ एक खांब बांधायचा, त्याला कात्या बांधायचा नारळाचा, आपोआप त्याला जेवढं स्वच्छ करायचं आपलं अंग तेवढं ते करत राहतं. हेच मशीन कदाचित अल्फा लेवलची घेतली तर त्याला बरेचसे पैसे लागतात. साध्या सोप्या गोष्टी पशुपालकांच्या दारात नसतात, त्या करत नाहीत, म्हणून ह्या गोष्टी होतात. स्वच्छ दूध उत्पादनाचे अनेक धडे लोकांना वर्षानुवर्ष सांगून तुम्ही गप्प झालात. मला माहिती आहे अनेकांचे स्वरयंत्र बंद झालेत की सांगून फायदा नाही. धुतल्यानंतर पुसावी लागते तरच धार काढायची असते. धुवायचं सांगितलं पण पुसायचं नाही सांगितलं. धार काढायच्या अगोदर जर कास धुतली असेल तर ती पुसली जाणं गरजेचं आहे आणि पुसल्यानंतरच धार काढणं गरजेचं आहे. सकाळी आज आपण व्हिडिओ बघितला. माझा महाराष्ट्र रोज गाईच्या धारा काढतो आणि खर 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 ओढत राहतो. जिथं चांगली दूध उत्पादक जनावर आहेत त्याही लोकांना असं वाटत नाही की आपण मशीन वापरावी. 15 लिटरच्या पुढची प्रत्येक संकरित गाय ही दूध मशीननीच पिळली गेली पाहिजे, तरच दूध उत्पादनामधली प्रगती आहे. आणि प्रत्येक गाईला वेगळी मशीन लागत नाही. 10 जर गोठे असतील त्या 10 गोठ्यामध्ये एकच मशीन चालू पडते आणि एका मशीनवर 10 गोठ्यामधलं दूध काढता येत राहतं. कारण मशीन इकडं चालती ती तिकडं चालत नाही असं होत नाही. पण सामाजिक बांधिलकीची गोष्ट पशुसंवर्धनामध्ये शून्य आहे. एका गोठ्याने मशीन घेतली, तीच मशीन दुसरीकडे नेता येत राहील, तिथले दूध काढता येत राहील, तिसरीकडचं दूध काढता येईल, चौथीकडचं दूध काढता येत राहील. आणि ज्याला दूध चांगल्या प्रकारे मस्टॅटिस टाळून जर काढायचं असेल तर अशी मशीन जर वापरली तर त्याचा फायदा काय होत राहतो आपण नाही सांगायचं, फायदा आजमावायला सांगायचं. गोवर्धन नावाचं दूध आहे, आपल्या रक्तातला मराठी माणूस आहे. 80 रुपये लिटरनी दूध विकतो संकरित गाईचं, 90 रुपयांनी विकतो साहेब. मग हे जर संकरित गाईच्या दुधासाठी रोज रस्त्यावर दूध ओतणं चालू आहे, ही जी माती लोक करून घेतात, त्याच्याऐवजी एक मशीन एका गावात आदर्श म्हणून जर आली तर 10-20 गोठे जे दूध उत्पादक आहेत ते मशीन वापरायला सुरुवात करतील. आणि पुन्हा दूध पिळण्याचा चुका हा महाराष्ट्रातला माणूस करणार नाही. सकाळचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाईट वाटलं. चांगल्या गायी होत्या आणि खर 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 ऊस पिळण्यासारखं चालूच होतं. एवढा सड ओढला जातो की कासेपासून जमिनीपर्यंत सर खाली कर चालूच. काय प्रश्न, दूध असू नसू ओढण्याचा कार्यक्रम झाला, सड मातीत गेले. हे थांबलं जाणं पाहिजे. आणि मस्टॅटिस जर थांबवायचं असेल तर आपल्याला कोरडा गोठ्याची संकल्पना गरजेची आहे. जशी ही गोष्ट महत्त्वाची तशी याच्या पुढची 80% गोष्ट गणिताच्या दृष्टीनं महत्त्वाची, की माझामधलं अंतर 80% जनावरांच्या माझामधलं अंतर 21 दिवसाचं असलं पाहिजे. आपल्या प्रक्षेत्रावरची 80% जनावरं ही 21 दिवसाच्या कालावधीमध्ये माझावर आली पाहिजेत. 10-20% जनावरांमधलं अंतर कमी जास्त होऊ शकतं, त्यांचा विचित्रपणा आपण समजू शकतो आणि आपल्याला औषधोपचार करता येतो. पुढचा 80%चा नियम, 80% जनावर गाभण असले पाहिजेत. 10 पैकी 8 जनावर गाभण असले तर त्याला दूध व्यावसायिक म्हणायचं, नाहीतर पशुपालक. जे घरी जनावरं सांभाळतात, बाहेरचं पिशवीतलं दूध आणून चहा करून पितात ते पशुपालक. आणि दूध व्यावसायिक म्हणजे घरी जनावर असताना घरी सगळेजण दूध पितात, आहे ते दूध विकतात, ते दूध व्यावसायिक. आपल्याकडचे पशुपालक
हे घरी जनावर असताना बाहेरच्या पिशव्यातलं दूध आणून चहा करणारे पशुपालक. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याकडं जी जनावरं आपण सांभाळलेली आहे त्या सांभाळलेल्या जनावरांच्या बाबतीमध्ये 80%चं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये 10 पैकी 8 जनावरं गाभण असली पाहिजेत. आणि त्या 10 पैकी 8 जनावरं ही दुधात असली पाहिजेत. एकाच दिवशी 1 जानेवारीला बघितलं हे सूत्र, 1 मेला बघितलं हे सूत्र, 1 डिसेंबरला बघितलं हे सूत्र. पुन्हा सांगतो, एका दिवशी कुठल्याही कॅलेंडरच्या दिवशी 10 पैकी 8 जनावरं गाभण असली पाहिजेत म्हणजे 80%. आणि 10 पैकी 8 जनावरं ही आपल्या दुधामध्ये असलेली पाहिजेत. ह्याचं पुढचं स्प्लिट जर आपण अजून बघितलं स्पेसिफिक तर 65% जनावरं गाभणही आहेत आणि दुधातही आहेत. 65% जनावरं दुधातही आहेत आणि गाभण आहेत. उरलेल्या 35%मध्ये 17.5% जनावरं फक्त दुधात आहेत म्हणजे व्याल्यानंतरच्या 2 महिन्यात आहेत. आणि उरलेली 17.5% जनावरं ही शेवटच्या 2 महिन्यात फक्त गाभण आहेत कारण तिचं दूध आपण तोडलेलं आहे. हे गणित आहे. हे गणित सुटलं तर दूध व्यवसाय होणार आहे, गणिताशिवाय दूध व्यवसाय नाही. आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे. हे करत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला या नवीन स्कीममध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्यामधल्या 3 गोष्टी ह्या प्रामुख्यानं शासनानं ठरवलेल्या आहेत. सायंटिफिक ब्रीडिंग मॅनेजमेंट पहिला भाग, सायंटिफिक ब्रीडिंग मॅनेजमेंट. दुसरा भाग रॅशन बॅलन्सिंग. जे NDDB आलं आहे आणि ज्या NDDB पैसे देते हे पैसे देणारं NDDB दूध द्यायचं आणि पैसे घ्यायचं याच्यासाठी नाही. NDDBच्या वेबसाईटला रॅशन बॅलन्सिंगसाठीचं ॲप्लिकेशन आहे. दूध उत्पादक प्रत्येक माणसाकडे मोबाईलला ते ॲप असलं पाहिजे. आणि तू रोज जे खाऊ घालतो त्याच्यामधल्या चुका किती तू बघ रे एकदा म्हणून त्यानं त्या वेबसाईटशी संपर्क केला पाहिजे तरच तो दूध उत्पादक आहे. रॅशन बॅलन्सिंग शिवाय NDDBला दूध घालणं हा गुन्हा आहे म्हणायला समजायला हरकत नाही. त्याचं कारण असे आहे ते खाऊ घालीन आणि त्याच्यातच पैसे मिळायला पाहिजेत ही भूमिका पशुपालकांना घेता येणार नाही. जनावरांना जे लागतं ते देणं गरजेचं आहे आणि अशा दृष्टीनं रॅशन बॅलन्सिंगची योजना ही लोकांनी पाळली पाहिजे. म्हणून दुसरं आपलं जे शासनाचं तत्व आहे त्याच्यामध्ये रॅशन बॅलन्सिंगचं आहे. तिसरं बाब प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंट. अनेक वर्षानंतर हा शब्द मी ऐकला. विद्यापीठाच्या लायब्ररीत जर आलात 50,000 पुस्तकं असतील. मस्टायटिसवरती 50 पुस्तकं, डिस्टोकियावरती 10 पुस्तकं, सगळ्या रिपीट ब्रीडिंगवरती लाखो लेख. पण एंडोमेट्रायटिस होऊ नये म्हणून एखादं पुस्तक आहे का? मस्टायटिस होऊ नये म्हणून एखादं पुस्तक आहे का? प्रोलॅप्स होऊ नये म्हणून काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कुठं लिहिलेले आहेत का? नाही. हे मागितले पाहिजेत. हे मागणं आपलं कर्तव्य आहे. ही गोष्ट मागितली पाहिजे. ही डिक्शनरी आपण तयार केली पाहिजे. आणि शासनानं पहिल्यांदाच हा शब्द आपल्याला दिलेला आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंट. आजार होऊ नये म्हणून आपण काय काय तयारी करतो आजार होऊ नये म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण दक्ष असणं गरजेचं आहे. पशुवैद्यकीय सेवा एका सेंटरला काम करून 3 ॲडिशनल चार्ज घेऊन देता येणं शक्य नाही. पण टाळ्यांपेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट माझी प्रामाणिक गोष्ट अशी की आजारच होऊ नये याच्यासाठी मी प्रयत्न करीन. कुठल्याही जनावरांना कुठलाही अडचण येणार नाही अशा प्रकारची यंत्रणा महाराष्ट्रामध्ये नाही. कमिशनर साहेबांना हात जोडून विनंती आहे कारण आमचं सगळंच लंगडं आहे. माझ्याबद्दल बोलायलाच लावू नका आमच्या पंडितांबद्दल. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंटच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपली वेबसाईट स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आपल्याला कळलं पाहिजे, पशुपालकांना कळलं पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे की होऊ नये म्हणून काय करायचं. व्यवस्थापनामध्ये बदल करायचे, ऋतुमानाप्रमाणे बदल करायचे. हे 2 महिने अगोदर वेबसाईटला जर आलं तर त्याचा फायदा तुमच्या माझ्यासहित सर्वांना आहे. हे होत नाही आणि म्हणून प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आपली जागरूकता वाढून तुमच्यामध्ये प्रत्येक जणांमध्ये स्पार्क आहे. तुम्ही तयार करा. एक मुद्दा घ्या, लोकांना सांगा, लोकांचा फायदा होत राहील. एकानं मस्टायटिस घ्या, एकानं डिस्टोकिया घ्या, एकानं रिपीट ब्रीडिंग घ्या, एकानं अनिस्ट्रस घ्या. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जनावर अनिस्ट्रस होऊ नये म्हणून काय करायचं ह्याच्या 5 टिप्स द्यायला सुरुवात करा. वेबसाईट तयार होत राहते.
पशुवैद्यकीय क्षेत्रामधले स्टार विदर्भामध्ये आहेत, स्टार लोक आहेत. फक्त हा स्टारपणा कधी चमकवायचा हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जनावरांच्या बाबतीमध्ये आपली बाजू स्ट्रॉंग करून ठेवणं एवढं आपलं कर्तव्य आहे. ते दूध काढणं, मारामाऱ्या काढणं, आणि सकाळी आपण बघितलं हे तिथं किडे पडले आणि ते तिकडचं दूध नाचलं, हे आपला विषय नाही. आपला विषय स्ट्रॉंग असला पाहिजे की कृत्रिम रेतन. आणि हे करत असताना टार्गेटचं टेन्शन ठेवू नका. कुठल्या सेंटरला टार्गेटचं टेन्शन ठेवायची गरज नाही. 10 जनावरं, 20 जनावरं, 25 जनावरं ज्या गोठ्यामध्ये असतील त्या गोठ्यामध्ये तुम्ही स्वतः गेल्यानंतर 4-5 गोष्टी जर त्याला समजावून सांगितल्या तर तिथल्या अनेक जनावरांमध्ये माज घडून येणं सहज शक्य आहे. सहज शक्य आहे. सतत वजनात वाढ होणारी जनावरं माझ्यावरती येतात. जंचनाशन होत असणारी जनावरं माझ्यावरती येतात. निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये नसणारी जनावरं माझ्यावरती येत राहतात. ज्या जनावरांना रेक्टल एक्झामिनेशन धक्का लागतो ती जनावरं माझ्यावरती येत राहतात. ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये म्हणजे सायलेंटिस्टचं प्रमाण आहे ती जर तपासणीमध्ये असतील तर तीही जनावरं आपल्याला डिटेक्ट करता येत राहतात. खर्च शून्य. जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये खर्च शून्य. 50% जनावरं इथं कव्हर होत राहतात. ज्या पशुपालकाची तयारी आहे, ज्या पशुपालकाकडे पैसे आहेत, जे पशुपालक तुमच्या सांगितलेला प्रतिसाद देतात, यांच्यासाठी कंट्रोल ब्रीडिंग प्रोटोकॉल तयार आहेत. कंट्रोल ब्रीडिंग प्रोटोकॉल्स, हीट सिंक आणि सिलेक्ट सिंक तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत. 5 जनावरांमध्ये घ्या, 5 जनावरं एकाच दिवशी माझ्यावरती आणून एकाच वेळी कृत्रिम रेतन करा. गावामधले 100 लोक आपोआप मागं लागतील. त्यांच्याकडे केलं, आमच्याकडे करा. टार्गेट पूर्ण व्हायला कधीही वेळ लागणार नाही. हीट सिंक्रोनायझेशनचा प्रयोग आहे, आत्ता सुरू करा. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3च महिने राहिलेले आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये प्रयत्न करून फायदा होत नाही. एकदा का तापमान वाढायला सुरुवात झालं की आपला तिथं लागत नाही. आणि म्हणून ह्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही जरूर करा. कंट्रोल ब्रीडिंग प्रोटोकॉल्स तुम्हाला वापरता येत राहतील. जेवढ्या जनावरांच्या बाबतीमध्ये रिपीट ब्रीडिंगच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये डिस्चार्ज, अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटीसाठी तपासणीला प्रयोगशाळेला पाठवायला सुरुवात करा. पाठवण्याची आपली जबाबदारी कमी करू नका. एकदा लॅबमध्ये सगळी डिस्चार्ज भरून लॅब झाली म्हणजे मग तिथल्या सुविधा सुरुवात होत राहतील. आपला डिस्चार्ज तिकडं जात नाही जनावरांचा म्हणून तिथं कोणी तपासत नाही, तिथं तपासत नाही म्हणून आपल्याला रिझल्ट येत नाहीत. हे चित्र बदलून टाकूत. सगळी लॅब पूर्ण माझाच्या बळसाने भरून टाकूत एक दिवशी. एवढ्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येत राहील की जिथं स्वच्छता झाली तिथं ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही. आणि म्हणून कोरड्या गोठ्याच्या ठिकाणी मेट्रायटिस आणि मस्टायटिसचं प्रमाण आपल्याला कमी ठेवता येत राहील. हे सगळं करत असताना, ह्या गोष्टी करत असताना विस्तार शिक्षणामध्ये जे लोक दूध व्यवसायामध्ये आहेत आणि प्रामाणिक आहेत त्यांना एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. 10 जनावरं होती, 12 केली, 15 केली, 20 केली, बँकेचं कर्ज केलं आणि माती करून घेतली. याच्यापेक्षा 10चं 11वं जनावर करत असताना गोबर गॅस युनिट अतिशय गरजेची गोष्ट. ज्यांच्याकडे दूध व्यवसाय त्यांच्याकडे गोबर गॅस असला पाहिजे. ज्यांच्याकडे गोबर गॅस आहे तेवढेच पशुपालक, तेवढेच दूध व्यावसायिक. आणि काय गोबर गॅस राज्यामध्ये फक्त 15,500 रुपये किंमत. पुन्हा एकदा सांगतो, गोबर गॅस 15,500 रुपये किंमत. शासनाचा नाही, शासनाचा नाही, शासनाचा 33,000 रुपयाला आहे. 15,500 रुपयामध्ये गोबर गॅस देणाऱ्या एजन्सीज ह्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत, तळमळीनं काम करतात. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची 15 वर्षाची गॅरंटी आहे. शासनाचा गोबर गॅस जेव्हा आपण घेतो तेव्हा गॅरंटी नसते आणि म्हणून लोक जात नाहीत. 15,000 सबसिडी आहे गॅस गोबर गॅसला. पण आपल्या विभागाचं जर काम चांगलं करायचं असेल तर जिथं गोठा आहे मुक्त संचारचा तिथं शेजारी गोबर गॅसचं युनिट असलं पाहिजे. आणि त्या माणसाने शेजारी फक्त ह्याचं जे काही इंधन तयार होतं त्याचा वापर आपल्या घरामध्ये करून घेतला पाहिजे. ही एक सामाजिक जबाबदारी जरूर लक्षात घेणं गरजेचं आहे. अझोला 100% यशस्वी प्रयोग आहे, फायदा होत राहतो. त्याच्यामुळे अझोलाबद्दल सांगा. चाऱ्याच्या नवीन जाती कोइंबतूर 5, कोइंबतूर 6, 18 फूट ते 24 फूट
आणि प्रथिनांचं प्रमाण 12 ते 14, कोइंबतूर 5, कोइंबतूर 6, आता खाली नाहीच, आता DHN संपलं, ह्याच्या पुढे. आणि हे सगळं करत असताना चापकटर, आणि चापकटर पुन्हा बापाची मालमत्ता म्हणून स्वतःचं नाही, ग्रामपंचायतीचं चापकटर. आपल्या राज्यामध्ये एवढे आदर्श आहेत, ग्रामपंचायतीचं चापकटर फुकट सगळ्या गावाला चाप करून तुम्ही ग्रामपंचायतीची पट्टी भरा आणि ग्रामपंचायतीतर्फे फुकट चारा कुट्टी करून घ्या. असं गाव आहे आपल्या महाराष्ट्रात. आपला महाराष्ट्र फार मोठा सुजलाम सुफलाम आहे, अत्यंत चांगली माणसं इथं आहेत, पण ती सार्वत्रिक नाहीत. त्या सार्वत्रिकरणासाठी ही गोष्ट जरूर लक्षात घ्या की एक चापकटर संपूर्ण गाव. नाही तर ज्यांना चापकटर दिले त्यांनी तेही वापरत नाहीत, दुसऱ्यालाही वापरू देत नाहीत, आणि हा डेड स्टॉक आपल्याकडून वर्ग झालेला असतो आणि तिथं वापरत नसतो. आपण टेबल जरी खरेदी केला, एखादं कपाट घेतलं, तर आपल्या डेड स्टॉकला वर्षानुवर्ष राहतं. कुठलंही चापकटर ही पशुपालकाची स्वतःची प्रॉपर्टी नाही, ती शासनाची प्रॉपर्टी आहे आणि ती वापरात आली पाहिजे. म्हणून चापकटरचा वापर जर झाला आणि ग्राम पातळीवर एकत्रित झाला तर त्याचा फायदा मिळू शकेल. सकाळच्या सत्रामध्ये अनेक लोक असे होते की ज्यांच्या मनामध्ये असं होतं, गाय करू का म्हैस करू का देशी करू का संकरित करू, सगळे प्रश्न. जनावर कुठलं जरी असलं तरी सांगितलेल्या व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये आपल्यासाठी कुठलाही बदल नाही. जेवढं गणित तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये कुठंही बदल नाही. आणि जेव्हा बदल नाही तेव्हा अशा प्रकारचा दूध व्यवसाय करणं गरजेचं. हा व्यवसाय करत असताना त्यांना लागणारी मदत, त्यांना लागणारी तांत्रिक मदत करण्यासाठी आपण इथं आहोत. हे करण्यासाठी जेव्हा अडचणी येतील तेव्हा त्या वरिष्ठांना स्पष्टपणे सांगणं हे कर्तव्य आहे. आपण बोलत नाहीत ही पहिली चूक. अडचणी निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, आपसात चर्चा झाल्या पाहिजेत, सोल्युशन्स निघतात, नवीन प्रयोग असतात, नवीन प्रयोगातून आपल्याला शिकता येत राहतं आणि अशा सगळ्या प्रयोगातून आपल्याला पुढं जाता येत राहतं. आखाती देशामधला वेबसाईटमध्ये बघत होतो डेअरीचं, 100 लिटर दिवसाकाठी दूध देणारी गाय मिडल ईस्टमध्ये आहे. मिडल ईस्टच्या एका डेअरीमध्ये एका दिवसाकाठी 100 लिटर दूध, म्हणजे तासाला 4.5 लिटर दूध, पाईप चालूच, तासाला 4.5 लिटर दूध. काय माणसांनी प्रगती केली जगात हे विचारता येत नाही. ही सगळी प्रगती सगळ्यांना शक्य आहे, पण हे करण्यासाठी पाया पक्का असला पाहिजे, गच्च पाया असला पाहिजे, अनुवंशिक सुधारणेचा पाया असला पाहिजे. डवले साहेब ज्या दिवशी खात्याचा 4 सोडून गेले त्या दिवशी 2 थेंब आपल्या कार्यालयामध्ये गाळून गेले की अनुवंशिक सुधारणेचा कार्यक्रम जोपर्यंत राज्यामध्ये राबवला जाणार नाही तोपर्यंत ह्या महाराष्ट्राचा विकास होणार नाही. आपण किती जरी सेक्सड सिमेंट आणलं तरी गवळव जगवायची असली तर चांगले वळू निर्माण करणं ही गरज आहे. आणि जोपर्यंत चांगले वळू निर्माण आपण निवडीतून करणार नाहीत तोपर्यंत आपलं काम हे अधुरं राहणार आहे. अशा दृष्टीनं आपल्याला ग्रामपातळीवरती काम करायचं आहे, अशा दृष्टीनं काम करायचं आहे. एकूण विदर्भामधला दूध उत्पादनाचा जो काही आपला संकल्प आहे तो जर तडीस न्यायचा असला, सक्षम पशुपालक, शिक्षित पशुपालक, परंपरागत लोक काय करले तसंच मी करायलो असल्या गोष्टीत काहीही अर्थ नाही. दूध व्यवसाय बदललेला आहे. दूध व्यवसायाच्या अनेक यशकथा आहेत. दूध व्यवसाय यूट्यूबवरती आहे. दूध व्यवसायाच्या सगळ्या ज्या काही क्लिप्स आहेत त्या तुम्हाला गावामध्ये दाखवता येत राहतील. आणि 5 आदर्श तयार करा, जास्त नाही. पहिल्या टप्प्यात 5 करा, 500 होतात कारण ते फॉलो करतात. पशुवैद्यकाला फॉलो लोक करत नाहीत लवकर. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्याची खात्री वाटत नाही. एकदा खात्री पटली की लोक करायला लागतील. उमरखेडमध्ये NDDB पहिल्यांदा आलं आणि तिथलं दूध वाढत चाललं. त्याचं कारण असं आहे की दुधासाठी पैसे मिळण्याची लोकांना खात्री मिळाली. याच पद्धतीमध्ये बाकीच्या राज्यामध्ये आणि बाकीच्या विभागामध्ये जेव्हा दूध उत्पादन वाढत राहील, लोकांना पैसे येत राहतील, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित असणारं गर्भधारणा वाढीचं प्रमाण वाढवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे असं सगळ्याच्या समोर ठासून सांगता आलं पाहिजे. गावामधल्या सगळ्या सरपंचासमोर तयार आहे तुमचं सगळं चॅलेंज ॲक्सेप्ट करायला हे म्हणता आलं पाहिजे, म्हणायला पाहिजे. आणि ज्यांच्या काही कृत्रिम रेतनानं गाभण धरल्या
एक 2-4 दिवस तरी मिरवणुका काढून कडकड 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 नेऊन वाजवा. लोकांना खात्री वाटत नाही की हे गर्भधारणा कृत्रिम रेतनानं झाली म्हणून. आपला चांगल्या गोष्टीचा उदो आपल्याला करावा लागेल तर लोक आपल्यापर्यंत येत राहतील. जनावर गाभण झाल्यानंतर सुद्धा आणि महाराष्ट्रामधून मला फोन येतात, सर मागच्या वेळेस तुम्ही जे म्हणला होता त्यानं गाय ठरली होती बघा, परवा वेली, पण आता तिचं असं झालं आहे. म्हणजे हे किती दिवसानंतर सांगितलं? वर्षानंतर. मला सांगण्यामध्ये काहीही कौतुक नाही, पण लोकांचा प्रतिसाद हा वर्षभरानंतरचा असतो. आपण लगेच घ्यायचा, भरवल्यानंतर 2 महिन्यानंतर आधीच हलकीवाल्याला सांगून ठेवा आणि चल वाजव गावात. आपल्याकडे एक बोर्ड लावा, मागच्या महिन्यामध्ये ज्यांच्याकडे 2 महिन्यापूर्वी कृत्रिम रेतन झालं त्यातल्या इतक्या गायी माझ्याकडे गाभण राहिल्यात त्याची यादीच. काही करावं लागत नाही बाहेर जाऊन. आपलं काम झालेलं सिद्धतेनं सांगा. 100% यश आहे. यश तुमच्या पाठीशी आहे. यश तुमच्या पाठीशी, प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी. चांगल्या सक्षम असणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये, चांगल्या पशुपालकांच्या बाबतीमध्ये आणि ज्यांचं तांत्रिक ज्ञान चांगलं आहे त्यांच्या पाठीशी जर तुम्ही अभेद्य भिंत म्हणून उभारलात, ब्राझील करा, इस्रायल करा, स्वित्झर्लंड करा, विदर्भाचा जे करा, त्याच्यासाठी आम्ही समोर आहोत आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत ही म्हणण्याची क्षमता तुमच्यामध्ये राहील. धन्यवाद.